तर हाय गाईस, वेलकम टू माय चॅनल. तर आता आम्ही चाललोय महाबळेश्वरला. तर आता आम्ही मध्ये मध्ये कुठे एक स्टॉप घेतला आम्ही जेवण्यासाठी नाही, नाश्त्यासाठी आम्ही घेतला स्टॉप इथे. तर फूड प्लाझाला आम्ही थांबलो इथे. आता आमचा 4 तासाचा प्रवास अजून बाकी आहे. 1 वाजेपर्यंत आम्ही हॉटेलला पोहोचू. आता काय आम्ही गाडीमधूनच प्रवास पुरा करणार आहे आमचा. तर पुढे कुठे आम्ही थांबलो कुठे तर चांगलं लोकेशन भेटलं की तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही आलो, आता साताऱ्याच्या इथे आलोय, म्हणजे प्रॉपर साताऱ्यामध्ये आम्ही आलोय आता. थोडं इथे आम्ही थांबलो, इथे हॉटेल तिथे थोडं हे हेल्प येतोय आम्ही. सई दिदीची म्हणजे आम्ही वाट बघतोय, त्यांची गाडी अजून मागे आहे ना, तर त्यांची आम्ही आधी वाट बघतोय इथे. तर ते आलं मग पुढचं आम्ही स्टार्ट करणार मग जायला. अजून आम्हाला वाचतील 1 वाजेपर्यंत आम्ही पोहोचून जाऊ तिथे आमच्या रिसॉर्ट नाही, हॉटेलपर्यंत आमच्या. मग तिकडे गेल्यावर मी तुम्हाला सगळं दाखवतो, आम्ही काय फन करतो आजच्या दिवसात, काय काय आम्ही मजा मस्ती केली, कुठे कुठे फिरतोय आणि अजून कुठे पुढे जाणार आहे ते सगळं मी तुम्हाला तिथे दाखवतो. तर कंटिन्यू. फायनली आम्ही आलेलो आमच्या रिसॉर्ट वरती. आता पुरा रिसॉर्ट दाखव बघा. हा, स्विमिंग पूल पण दाखव, मेन स्विमिंग पूल आहे. पोचलेलो आहोत आम्ही फायनली इथे. आता थोडा फ्रेश वगैरे होतो, नंतर डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये. मागे पण दाखव सगळ्यांना. हे सगळे हाय करा इथे. हॅलो. हॅलो. इथून आहे ना आवाज तुझा. मस्त आहे बघ ना तुला. हा, फुल प्रॉपर्टी एकदम मस्त, एकदम प्रॉपर्टी. कोणी बुक केली? मस्त आहे. झालं रे, झालं. हा, ते बोला, काय बोललो? हे जे आपण चाललोय ना, पॉइंटचं नाव आहे टेबल लँड पॉइंट. हा, त्याचे संपूर्ण सराउंडिंग 6.5 किलोमीटरचे. आपल्या आशिया खंडामध्ये याचा दुसरा क्रमांक लागतो. डोंगराळ भागात उंचावरती एवढी मोठी सपाट जागा. पहिल्या क्रमांकाचा पठार तिबेटमध्ये, लासामध्ये, तिबेटचं पठार. की नाही, महाभारतामध्ये 5 पांडव लोक अज्ञातवासामध्ये असताना इथूनच असे पंचवटी नाशिकला गेलेले. त्या ठिकाणी त्यांची पांडवांची चूल आहे बघा, उतरून बघा. हे पांडवांची चूल वगैरे. एक मिनिट. पांडवांची चूल ना, इथून पांडवांची चूल आहे. इथून कुठे? इथून दिसते. अच्छा, ही आहे पांडवांची चूल. गाव राजा हिंदुस्थानी मधलं पालन. अच्छा, पालनखेत. राजा हिंदुस्थानची हा, इथे शूटिंग झाली. अच्छा. महू डॅम. अच्छा, बहु डॅम तो राईट. हा, चेन्नई एक्सप्रेस मधलं कुंभनगाव ह्याच्यावरती बनवलं होतं. अच्छा अच्छा, तो खाली येतो. चेन्नई एक्सप्रेस. हा, ओके. अच्छा, वेलकम आहे ते. शूटिंग इथे झाली का? हा, इथे इथे झाली काय? त्याच्यावरती बनवलं. अच्छा अच्छा इथे एकंदरीत असे 5 टेबल लँड आहेत. अच्छा समोर आहे ना 1, हा, हा. मध्ये ह्या 2, अच्छा. आपण चाललो हा 3, अच्छा आपल्या लेफ्ट साइडला 2 आहेत. अच्छा, ते 2. अशा 5 टेबल लँडच्या मुळे या गावाचं नाव पाचगणी. अच्छा अच्छा. गणी हा संस्कृत शब्द आहे. अशा पठारला संस्कृत मध्ये गणी म्हणतात. गणी म्हणजे पठार, प्लॅटो. अच्छा, याच्यामुळे याचं नाव पंचगणी पडले पुरा. एक आहे ते फोटो काढायला. इथे photo शूटिंग काढा. पॉइंट आहे. जास्त करून हिंदी पिक्चर शूटिंग इथं होतात. अच्छा, इथे होतात काय? हा, गदर मधले हिंदुस्थान पाकिस्तानची बॉर्डरचा सेट येतो बघायला. मेलामध्ये डाकू गुज्जर सिंगचा अड्डा, लाठीचं गाणं, वाटा राहत, बऱ्याच पिक्चर शूटिंग झालेले आहेत. तुम्हाला उतरून काय फोटोग्राफ वगैरे काय घ्यायचे असतील तर घ्यायचं. तसे दगडामध्ये. आता आम्ही चाललोय पांडवकाली केव्ज मध्ये. तर समोरचं गेट दिसतोय ना, झूम कर. तर समोरचं गेट दिसतोय ना तुम्हाला, तो पांडवकाली गेटचं आहे. म्हणजे केव्ज आहे प्राचीन, म्हणजे पांडव जिथे राहायला आलेले होते ना, तेव्हा काळ्यांचं गेट आहे ते तिथे. तर आता आम्ही तिथे चाललोय आतमध्ये. तर चला या, पॉज कर मध्ये.
तेव्हा आतमध्ये आता चाललो आम्ही केव्स, पांडवकाली केव्सच्या आतमध्ये चाललो आम्ही. अगं रस्ते पण दाखवा. हा काय आरामात. हा तू पुढे हा हा आरामात. तर इथे रस्ता असा आहे जायला एकदम फुल आतमध्ये. अजून असं आतमध्ये जायचंय आम्हाला फुल. इथे असं पकडायला रशी पण आहे तिथे, बॅलन्स पकडायला पाहिजे म्हणून. इथे काय असं डेव्हलपमेंट पण नाही केलंय, फक्त जे काही प्राचीन काली आहे ना तसंच तसं तसं आहे अजून. का असं मेजॉरिटी डेव्हलप नाही केलं इथे. ही मेन एंट्रेन्स आहे, ती वरतून आलो आम्ही ते. आणि हे असं आहे थोडा हायटेड मध्ये, म्हणजे किती फूटचा असेल एवढा 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 याचा एक स्टेप आहे, एक स्टेप एवढा याचा आहे. हा मग असे एकदम आतमध्ये गुफा पण एकदम सगळे प्राचीन कालीनच असतील चांगलेच. ओ एक पहिली नाही गुफा नाही सॉरी, हे पण असं एक हे गुफा टाईपच आहे, म्हणजे बसायचं अरेंजमेंट केलेलं आहे. हे पण अच्छा हे खाली आहे का टायगर केव्ह? नंतर आपण बघू. तर इथे असं आहे खाली टायगर केव्ह साठी पण आहे, इथून खाली यायचं टायगर केव्ह. पहिले हे बघून घेऊ. हॉटेल बांधले फक्त आतमध्ये. अच्छा हे हॉटेल आहे. हा हॉटेल्स आहे ते. इथे किती मस्त थंड वाटते. फुल एसी. हो इथे पण काहीतरी आहे, असे केव्स आहेत तिथे असे बनवलेले. तर असं एकदम खाली जायचं एकदम डीप मध्ये केव्स. केव्स एकदम थंड वाटते, एसी सारखं वाटतं एकदम. गरमीच्या सीझनला मी आलोय तरी वाटत नाही एवढी गरमी. अगदी सांभाळून या. फ्लॅश ओ माय गॉड फुल. काय नाही आली. हे अशी गुफा टाईप आहे एकदम अशी. अशी इथे बघ, हे शिव भगवान आणि त्यांची असं पुरं ते कृष्ण भगवान आहेत. माझ्या मते 5 पांडव आहेत, त्यांचं हे चाललंय कृष्ण भगवान सोबत ते बोलतायत ते आहे. आणि ते शिव भगवान आहेत, त्यांचं हे वाहन आहे माताचं वाहन टायगर. आणि इथे पण एक आहे टायगर एकदम. हा काय टायगरचं एक आहे. आणि अजून एक थोडं आतमध्ये आहे, पुरी एकदम प्राचीन गुफा एकदम. ही थोडा स्केरी वाटते पण काय नाही. हा लाईट पण आहेत मध्ये मध्ये एकदम. फुटेज बाहेर नाही. हा केव्ह आहे बाहेर एक्झिट. तो असा आम्ही एक्झिट घेतला. आरामात. हा हे होतं आतमधलं पुरा परिसर. तर 20 रुपीज ह्याची पण फी आहे पर पर्सनची. तर इथे असं एक जंगल टाईप रस्ता इथे जायला पुरा सगळं. आता टायगर केव्स दाखवतो तुम्हाला पुरा. हा मागे पण दाखव. मागे सई दीदी, अस्मिता, स्वरा, युवान, आमची कॅमेरामॅन दिव्या. आणि असं एकदम पुरा जंगल टाईप आहे एकदम, एकदम प्राचीन टाईप. पण हे कचरा नका करत हो यार, तुम्ही टुरिस्ट प्लेसला येतात तर कशाला कचरा करतात यार. एवढा चांगले स्पॉट्स आहेत तिथे कचरा नका करू, कृपया कोणी कचरा करू नका. एवढे चांगले पॉइंट आहेत ना त्यांना जपा. एकदम सुंदर असे एकदम लोकेशन वरती आहेत सगळे पॉइंट, एकदम मस्त मस्त आहेत. चालायचा रस्ता पण एकदम चांगला आहे, जंगल टाईप मध्ये एकदम चालायचा रस्ता आहे बघ असा पुरा जंगल टाईप. असं वाटतं आम्ही ट्रॅकिंगला आलो अशी फील येते मला फुल इथे.
तर प्लीज हे बघा सगळीकडे कचरा करून किती खराब दिसतं ते. प्लीज कोणी येतात ना ते टुरिस्ट बघायला तर बघून जावा, पण कचरा नका करू प्लीज प्लीज प्लीज. कचरा कोणी करत नका जाऊ कोणी आल्यावर. एवढ्या सुंदर असे पॉइंट्स बघा बघा पॉइंट्स, आणि एकदम मस्त नेचरचा आस्वाद घ्या. त्याला येत नाही तुम्ही चाललेत ना. अमरनाथ. तर हे आतमध्ये टायगर पॉज कर तसा. किती तू इकडे तर हाय टायगर केव्स. पुरा टायगर केव्स चांगलं आहे. हा हा तेव्हा व्ह्यू तिथून. इथे पण आहे, इथे इथे हे बघ इथे सोलपुरी. हा बघ टायगर केव्स. टायगर पण दाखवलं इथं. हे असं काय लोकमत माहिती वगैरे. हे काय आहे, काय येतात मध्ये काहीतरी गुफा आहे, पुरी गुफा आहे, पण आतमध्ये जायला आपल्याला नाही. हाय 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 जाऊ शकतो. अशी आतमधून गुफा आहे पुरी. जायचंय पुढे. चल थांब. इथे अशी पुरी गुफा आहे. अशी टायगर असं लपतो का? हे अशी गुफा आहे. हा हा बरोबर असं आहे. हे बघ अशी गुफा आहे इथे. हो वाघ. महाबळेश्वरच्या जंगलामध्ये टायगर दिसलेला आहे, पण तो आपल्याला काहीच करत नाहीये, कारण तो मित्रासारखा आहे. हाय टायगर. तर आम्ही पांडवकालीन केव्हच्या तिथून आतमध्ये गेलो, त्यात ते तुम्हाला दाखवली. आणि इथून आम्ही टायगर पॉइंट वरून आम्ही बाहेर आलो. हा जो पॉइंट दिसतो ना टायगर पॉइंट, इथून आम्ही बाहेर आलो. म्हणजे आम्ही पुरा हा जो पॅच आहे ना खालचा डोंगराचा केव्हचाच पुरा पॅच आहे, तो आम्ही पुरा बघून आलो. पुरा खालतून पुरा फिरून असं आम्ही आलो इथे. आणि आमचा घोडा आता तिकडे आहे त्या साईडला.